पृष्ठाचं मी हे शेअर आता बालाजी सर मला शेअर शेअर करून स्क्रीन शेअर आलं? करायची का? ठीक आहे, होस्ट बनवतो. हा त्याला ते हे आणायला पाहिजे बघू, नाहीतर मग हे पाणी संपलं की प्रॉब्लेम येणार, परत सकाळी पाणी मिळणार नाही. सोयराम सर, बोला सर. बंद करा सर. बंद करा तुमचा माईक. स्पीकर पाणी बंद करू. वाढायला पण. एक मिनिट. माईक कुणाचं चालू आहे बंद करा. होईल शेअर आता मॅडम. होईल ना? हा करायला लागले. हा दिसतंय का सगळ्यांना? हे मुखपृष्ठ असतं आपले थिसिसचं. तर हे मुखपृष्ठ जे असतं ते ब्लॅक बाइंडिंग मध्ये करायचं आहे आणि ब्लॅक बाइंडिंग वर एक तर गोल्डन कलरची प्रिंट पाहिजे किंवा प्रिंटच्या ऐवजी एम्बॉसिंग केलं तर अजून जास्त चांगलं. तर हे गोल्डन प्रिंट असतं. तर याच्यावर जो काही आपण मजकूर लिहिलाय त्याचा एक फॉन्ट ठरलेला आहे. तर ते तुम्ही लिहून घ्या. आता सगळ्यात वरचा जो शब्द आहे लघु शोध प्रबंध, लघु शोध प्रबंध आणि त्याच्या खाली लिहिलेला आहे शीर्षक. तर लघु शोध प्रबंध आणि शीर्षक या दोन्हीचा फॉन्ट आहे 14. फॉन्ट 14 आणि बोल्ड करायची आहेत ही अक्षरं. लघु शोध प्रबंध, त्याच्या खाली शीर्षक, दोन्हीचा फॉन्ट आहे 14 आणि दोन्ही अक्षरं बोल्ड करायची आहेत. लक्षात आलं? त्यानंतर शीर्षक या शब्दाच्या खाली तुमचा विषय, शोध प्रबंधाचा विषय येईल. तर आता हा जो इथे जो विषय आहे निवडक यौगिक प्रक्रियांचा रजोनिवृत्ती काळातील समस्यांवर होणारा परिणाम अभ्यासणे. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा जो विषय असेल तो इथे टाकायचा आहे आणि याचा फॉन्ट आहे 26 फॉन्ट 26 आणि हे पण पूर्ण बोल्ड करायचं आहे. शोध प्रबंधाचा जो विषय आहे तो बोल्ड करायचंय आणि फॉन्ट आहे 26. ठीक आहे. त्याच्यानंतर जो विषय आहे त्याच्या खाली येणार लघु शोध प्रबंध सादरकर्त्या किंवा सादरकर्ता. लघु शोध प्रबंध सादरकर्ता, त्याचा फॉन्ट येणार आहे 14 परत 14 आणि ही पण अक्षरं बोल्ड करायची. लघु शोध प्रबंध करता किंवा लेडीज असेल तर लघु शोध प्रबंध कर्त्या, सादरकर्त्या. तर त्याचा फॉन्ट येणार आहे 14 आणि बोल्ड करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली संशोधकाचं नाव, म्हणजे इथे खाली तुमचं नाव येणार आहे. लघुशोध प्रबंध सादरकर्त्याचं नाव येणार आहे. तर जे काही तुमचं नाव असेल ते तिथे नाव लिहायचं आहे आणि त्याचा फॉन्ट येणार आहे 18. संशोधकाचं जे नाव आहे त्याचा फॉन्ट येणार आहे 18 आणि बोल्ड करायचं आहे ते पण. ठीक आहे. त्याच्या खाली तुमचा PRN नंबर लिहायचा आहे. तुमचा परीक्षेत जो सीट नंबर आणि PRN नंबर जो हॉल तिकीटवर असतो ना, तर तो व्यवस्थित न चुकता तिथे लिहायचा आहे PRN नंबर. आणि हा जो PRN नंबर आहे याचा सुद्धा फॉन्ट आहे 14. PRN नंबर लिहायचा, PRN नंबरचा फॉन्ट आहे 14 आणि ते बोल्ड करायचं नाहीये, सिंपल ठेवायचं आहे. PRN नंबर फॉन्ट 14 सिंपल ठेवायचं, बोल्ड नाही करायचं. त्यानंतर त्याच्या खाली येईल MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र. MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र आणि त्याच्या खाली येणार आहे
विद्यापीठाचं नाव कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक. आता ह्या दोन्ही ज्या ओळी आहेत, MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र आणि त्याच्या खाली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, तर हे दोन्हीला फॉन्ट आहे 14 आणि हे बोल्ड नाही करायचे, हे सिंपलच ठेवायचं आहे. MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, हे दोन्ही ओळी फॉन्ट आहे 14 आणि सिंपल ठेवायचं आहे, बोल्ड नाही करायचं. त्यानंतर त्याच्या खाली येईल मार्गदर्शक. मार्गदर्शकचा फॉन्ट आहे 14, बोल्ड करायचा आहे. मार्गदर्शकचा फॉन्ट आहे 14 आणि बोल्ड करायचं आहे. मग त्याच्या खाली मार्गदर्शकाचं नाव लिहायचंय. आता इथे डॉक्टर निलेश महाजन आहे, तर त्या ठिकाणी आपल्या प्राचार्यांचं नाव इथे लिहायचं आहे. राम सूर्यवंशी, प्राचार्य राम सूर्यवंशी असं नाव येईल आणि त्याचा फॉन्ट येणार आहे 18 आणि ते पण बोल्ड करायचे. मार्गदर्शक या शब्दाचा फॉन्ट आहे 14 आणि मार्गदर्शकाचं नाव जे खाली तुम्ही लिहिणार आहात त्याचा फॉन्ट आहे 18 आणि ते दोन्ही सुद्धा बोल्ड करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली येईल अभ्यास केंद्र. अभ्यास केंद्र हा जो शब्द आहे त्याचा फॉन्ट आहे 14 आणि ते सुद्धा बोल्ड करायचं आहे. अभ्यास केंद्र फॉन्ट 14 किंवा 14 बोल्ड करायचंय. मग त्याच्या खाली अभ्यास केंद्र म्हणजे तुमच्या कॉलेजचं नाव लिहायचं आहे. आता इथं जे मी माझ्या कॉलेजचं नाव लिहिलेलं आहे योग महाविद्यालय बारामती, तसं तुमच्या कॉलेजचं नाव तिथे खाली येईल स्वानंद योग विद्या गुरुकुल लातूर. तर हे जे योग महाविद्यालयाचं जे तुम्ही नाव लिहिणार आहात स्वानंद योग विद्या गुरुकुल लातूर, हे सिंपल ठेवायचंय पण त्याचा फॉन्ट असणार आहे 22. ठीक आहे, हे सिंपल ठेवायचंय पण त्याचा फॉन्ट असणार आहे 22. अभ्यास केंद्राचा फॉन्ट आहे 14 पण अभ्यास केंद्र म्हणजे कॉलेजच्या नावाचं जे आहे त्याचा फॉन्ट आहे 22. ठीक आहे, आणि त्याच्या खाली वर्ष लिहायचे. आता तुमचं वर्ष कुठलं येईल? वर्ष 2023-24. ठीक आहे, तुमचं वर्ष येणार आहे 2023-24 आणि याचा फॉन्ट असणार आहे 18 आणि ते बोल्ड करायचंय. वर्ष 2023-24 फॉन्ट 18 आणि ते बोल्ड करायचंय. ठीक आहे, कळलं का? मुखपृष्ठाचं सगळं लिहून घेतलंय का तुम्ही? जरासं मला थोडं PRNच्या वरचं जरा सांगा, मी जरासं वेळानं आलो. हा बर ठीक आहे, PRNच्या वरचं सगळंच पाहिजे का तुम्हाला? हा, लघुशोध प्रबंध पासून सांगा. हा ठीक आहे, लघुशोध प्रबंध तुम्ही स्क्रीनवर बघताय ना, त्याप्रमाणे मी हो सांगते. हो हा, हो हो. लघुशोध प्रबंध, त्याच्या खाली शीर्षक, या हा, दोन्हीचा फॉन्ट आहे 14 आणि बोल्ड करायचे अक्षर. ठीक आहे. हा, त्यानंतर त्याच्या खाली येणार शीर्षकच्या खाली तुमचं शीर्षक म्हणजे विषय शोध प्रबंधाचा विषय. हा, तर तो विषय लिहायचा आहे. हा, हा, तर त्या विषयाचा विषय जो लिहिणार आहे त्याचा फॉन्ट आहे 26 आणि हा, बोल्ड करायचंय. अच्छा. हा, विषयाचं नाव जे आहे त्याचा फॉन्ट आहे 26 आणि बोल्ड करायचंय. नंतर त्याच्या खाली येईल लघुशोध प्रबंध सादरकर्त्या. म्हणजे तुमचं येईल आता लघुशोध प्रबंध सादर करता. तर ते संशोधक हा जो शब्द आहे लघुशोध प्रबंध सादर करता, तर त्याचा फॉन्ट येईल 14 आणि ते पण बोल्ड करायचं आहे. त्याच्या खाली तुमचं नाव येईल. हा, तुमचं जे नाव येणार आहे त्याचा फॉन्ट आहे 18 आणि बोल्ड करायचंय. ठीक. हा, तुमचं जे नाव आहे ते
त्याचा फॉन्ट 18 आहे आणि बोल्ड करायचंय आणि त्याच्या खाली येणार PRN नंबर. हो हो. आणि PRN नंबर जो तुम्ही लिहिणार आहे त्याचा हम्म. फॉन्ट आहे 14 आणि ते सिम्पलच ठेवायचे, बोल्ड नाही करायचं. हा, तिथून पुढे घेतलंय सगळं. घेतलंय ना? हा, ठीक आहे. हो. अजून कुणाला काही शंका आहे का? असेल तर आत्ताच विचारा, मग आपण पुढे जाऊ. मॅडम ते PRN नंबरच्या पुढे कवी कुलगुरू कालिदास पर्यंत काय झालं हे मी ऐकलं नाही. हा, PRN नंबरच्या खाली आहे MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र. MA MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र. स्क्रीनवर बघा, मी शेअर केलेलं आहे. PRN नंबरच्या खाली आहे MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र आणि त्याच्या खाली विद्यापीठाचं नाव येईल, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक. आणि या दोन्हीचा फॉन्ट आहे 14 आणि ते सिम्पलच ठेवायचंय. ठीक आहे, कळलं का? हा हा, आता अजून याच्यात कुणाला काही शंका आहे का? मॅडम बॉर्डरच्या साईजेस मॅडम सांगा. ते MA पदव्युत्तर योगशास्त्र चतुर्थ सत्र तर हे फक्त 14 फॉन्ट मध्येच लिहायचे, सिम्पल मध्येच लिहायचे ना? हो हो, सिम्पल मध्येच लिहायचंय. 14 फॉन्ट सिम्पल मध्येच लिहायचे. हा, ते सिम्पल मध्ये लिहायचं. हॅलो, हा, बॉर्डरचं काय? हा, हॅलो अनिल पाठवा की ते मला. ते हॅलो. बर बर बर. म्यूट माईक करून बंद बोला. करा. घरची चर्चा आहे त्यांची. हा, माईक बंद करा. माईक महायुती करणार तर आहेस का? सगळ्यांनी माईक बंद ठेवा. बर बर बर. हा, मॅडम तुम्ही करू शकता, होस्ट आहेत तुम्ही. म्यूट करा त्यांना. हा. अं, काय तिथे घालू? हा, चालेल. ठीक आहे, हे झालं मुखपृष्ठ. आता मुखपृष्ठाचं समजलंय ना सगळ्यांना? बॉर्डर बद्दल कोण विचारत होतं? मी विचारत होतो मॅडम उद्गावकर. हा, बॉर्डर जे आहे ना, आता हे जे आहे ना ते A4 साईज घ्यायचे आणि ज्यावेळी तुम्ही प्रिंटिंगला देता ना त्यावेळी त्यांना माहिती असतं, ते बरोबर बॉर्डर करून देतात, बरं का? आता पुढचं बघूया आपण. आता प्रत्येक पेजवर 1 साइडेड प्रिंटिंग येईल. आतमध्ये प्रत्येक पेजवर 1 साइडेड प्रिंटिंग येईल. म्हणजे फक्त उजव्या बाजूला थिसिस उघडला की उजव्या बाजूला प्रिंटिंग असेल, डाव्या बाजूला प्रिंटिंग असणार नाही. 1 साइडेड प्रिंटिंग करायचं आहे ऑल पेजेस. हे मुखपृष्ठ झाल्यानंतर जे प्रथम पृष्ठ आहे ना, ते प्रथम पृष्ठ हे सेम टू सेम मुखपृष्ठासारखंच करायचं आहे. फक्त हे ब्लॅक बाइंडिंग वर येईल आणि आतलं नेहमीच्या रेग्युलर पेपरवर येईल, एवढाच काय तो फरक. मुखपृष्ठ आणि प्रथम पृष्ठ, फॉन्ट, प्रिंटिंग, मजकूर सगळा जसाच्या तसाच असेल. ठीक आहे, प्रथम पृष्ठाचा. त्याच्यानंतर ऑल पेजेस 1 साइडेड प्रिंटिंग. त्यानंतर मार्जिन बद्दल मी सांगतेय. मार्जिन जे आहे ते डाव्या बाजूला लेफ्ट साइडला 3.5 सेंटीमीटर ठेवायचंय. आतमधलं प्रिंट जे आहे त्याच्यामध्ये मार्जिन लेफ्ट साइडला डाव्या बाजूला 3.5 सेंटीमीटर असेल आणि राईट साइडला उजव्या बाजूचं जे मार्जिन आहे ते 2.5 सेंटीमीटर असेल. पूर्ण थिसिस मध्ये हे असंच राहील. लेफ्ट साइडेड मार्जिन 3.5 सेंटीमीटर, राईट साइडेड मार्जिन 2.5 सेंटीमीटर. पूर्ण सगळ्या पेजेसवर मार्जिनचं असंच राहील. त्यानंतर दुसरं जे पेज येईल ते येईल प्रमाणपत्र. आता प्रमाणपत्र जे आहे ना, ते वरती जे प्रमाणपत्र हा जो शब्द आहे त्याचा फॉन्ट आहे 28 आणि बोल्ड करायचंय. प्रमाणपत्र हा जो शब्द आहे वरती त्याचं
फॉन्ट राहील 28 आणि बोल्ड करायचंय. आणि त्यामध्ये जी नावं असतील, जी काय तुम्ही प्रमाणपत्रामध्ये प्राचार्यांचं नाव असेल, कॉलेजचं नाव असेल किंवा जी काही नावं असतील ती सगळी नावं बोल्ड करायची. MA योगशास्त्र हे पण बोल्ड करायचंय. आणि बाकीचा जो मॅटर असेल तो 14 फॉन्ट मध्ये येईल आणि सिंपल येईल, बोल्ड करायचा. ठीक आहे. प्रमाणपत्र 28 फॉन्ट बोल्ड करायचे. खाली जो मजकूर असेल त्याच्यातली जी नावं आहेत ती नावं सगळी बोल्ड करायची आहेत. MA योगशास्त्र जे तुम्ही लिहिणार आहात ते पण बोल्ड करायचे. आणि बाकीचा सगळा मॅटर हा 14 फॉन्ट मध्ये सिंपल येईल. नावं सुद्धा 28 फॉन्ट मध्ये बोल्ड येतील. MA योगशास्त्र हा शब्द सुद्धा 28 फॉन्ट मध्ये बोल्ड येईल. आणि बाकीचा पूर्ण मॅटर मधला 14 फॉन्ट मध्ये घ्यायचे आणि सिंपल घ्यायचे, बोल्ड नाही करायचे. लक्षात आलं? प्रमाणपत्र. मॅडम प्रमाणपत्राचा फोटो असला तर दाखव. प्रमाणपत्राचा आता माझ्याकडे फोटो नाहीये. तुम्हाला मी हे पाठवलंय ना, PDF पाठवलंय ना ग्रुपवर शोध टाकूया. प्रबंधाचं. हा ग्रुप त्यातलं टाकलं जाईल. हो मॅडम, तुमचा जो आमच्याकडे आलेला जो आहे त्यामध्ये त्याच्यातलं नाव प्रमाणपत्र वगैरे काही बोल्ड मध्ये दिसत नाहीत. प्रमाणपत्र नाव आणि इतर प्रमाणपत्र मॅटर हे हे सारख्याच फॉन्ट मध्ये आहे. नाही, प्रमाणपत्र हे वरचा जो शब्द आहे ना तो 28 फॉन्ट मध्ये बोल्ड मध्ये लिहायचा आहे. आणि खालचा मॅटर जो आहे तो 14 फॉन्ट मध्ये सिंपल आहे. पण त्यातली जी नावं आहेत ना ती बोल्ड करा तुम्ही. बर. नाही, बोल्ड करा तुमचं नाव. जे आमच्याकडे आलेलं आहे त्यामध्ये बोल्ड दिसत नाही, ते लहानच दिसतंय. नाही, प्रमाणपत्र बोल्ड असणार आहे. प्रमाणपत्र आहे बोल्ड, परंतु त्यामध्ये जे आणि नाव आहेत नावं मॅटर मध्ये बर ते नाव लहानच आहेत. म्हणजे 14 फॉन्ट मध्येच आहेत आणि सिंपलच आहेत. नाही 14 फॉन्ट मध्ये चालेल, पण सिंपल नका करू, तुम्ही बोल्ड करा. बर, ठीक ठीक ठीक. हा नावं बोल्ड करा त्याच्यात. त्याच्यानंतरचं जे पेज आहे ते आहे ऋणनिर्देश. ऋणनिर्देश हा जो शब्द आहे तो 28 फॉन्ट बोल्ड करायचे. आणि बाकी खालचा सगळा मॅटर 14 फॉन्ट मध्ये सिंपल ठेवायचा. कारण याच्यामध्ये बरीच नावं असतात, त्यामुळे सगळी नावं काही बोल्ड करायची गरज नाही. त्यामुळे ऋणनिर्देश हा शब्द फक्त 28 फॉन्ट बोल्ड करायचे. बाकी खालचा सगळा मॅटर हा 14 फॉन्ट मध्ये आणि सिंपलच ठेवायचे. ठीक आहे. त्याच्या पुढचं जे पेज येईल ते येईल प्रतिज्ञापत्र. प्रतिज्ञापत्र हा शब्द पण 28 फॉन्ट बोल्ड करायचे. प्रतिज्ञापत्र हा शब्द जो आहे तो 28 फॉन्ट बोल्ड करायचे. आणि खालचा जो मॅटर आहे तो सगळा मॅटर हा 14 फॉन्ट मध्येच घ्यायचा. आणि त्यातली फक्त नावं बोल्ड करा. त्याच्यामध्ये तुमचंच नाव येईल, तर ते नाव फक्त बोल्ड करायचे, फॉन्ट 14च ठेवायचा. कळलं प्रतिज्ञापत्र? त्याच्यानंतरचं जे पेज येईल ते येईल संक्षेप. संक्षेप हा जो शब्द आहे तो शब्दच फक्त 28 फॉन्ट मध्ये बोल्ड करायचा आहे. संक्षेप हा शब्द 28 फॉन्ट बोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा थिसिसचा जो विषय आहे किंवा थिसिसचं जे नाव आहे, शीर्षक जे आहे ते 16 फॉन्ट मध्ये बोल्ड करायचे. थिसिसचा जे विषय आहे त्या विषयाचं जे नाव आहे ते फॉन्ट 16 बोल्ड करायचं. आणि खालचा जो मॅटर आहे तो 14 फॉन्ट मध्ये घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे तुमचं नाव येईल म्हणजे संशोधकाचं जे नाव येईल ते फक्त बोल्ड करायचे. बाकी पूर्ण मॅटर सिंपल ठेवायचा. संक्षेपामध्ये संक्षेप जे 28 फॉन्ट आहे आणि त्यातलं मॅटर बाकीचा आहे तो 14. मजकूर जो असतो ना मधला मॅटर तो सगळीकडे 14च आहे.
आणि ठीक तो आहे. सिंपल ठेवायचा आहे. फक्त त्यात तुमचं जे थिसिसचा जो विषयाचं नाव आहे ना, विषय जो आहे ना, तो विषय फक्त 16 फॉन्ट मध्ये आणि बोल्ड करायचा. आणि संशोधकाचं नाव म्हणजे तुमचं जे नाव आहे ते फॉन्ट 14च ठेवायचं, फक्त बोल्ड करायचं. म्हणजे त्यात ते संक्षेप मधला. हो, संक्षेपमध्ये. कारण संक्षेपमध्ये तुमचं पण नाव येईल, तुमच्या थिसिसचा विषय पण येईल. पण विषय 16 फॉन्ट मध्ये बोल्ड करायचा. संशोधकाचं नाव फॉन्ट 14च ठेवायचं, पण बोल्ड करायचं. म्हणजे संक्षेप म्हणजे सारांशच ना लिहायचा तो. नाही नाही, सारांश वेगळं, संक्षेप वेगळं असतं. काल कारण मी ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. तुम्ही जे पाठवलेलं आहे त्यामध्ये नाही नाही, संक्षेप म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट हा, ऍबस्ट्रॅक्ट. संक्षेप म्हणजे आणि ऍबस्ट्रॅक्ट. सारांश आणि म्हणजे सारांश सिनॉप्सिस. मध्ये सारांश म्हणजे सिनॉप्सिस. सारांश मध्ये फक्त शोध प्रबंधातला मुख्य विभाग येतो आणि बरोबर संक्षेप मध्ये सगळे विभाग येतात थोडक्यात. बरोबर आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जो मार्गदर्शक म्हणून दिलेला जो थेसिस आहे आमच्याकडं, त्याच्यामध्ये सारांश म्हणूनच दिलेला आहे, संक्षेपचा उल्लेखच नाहीये. माझ्या थिसिस मध्ये सारांश नसेल, संक्षेपच असेल. नाही नाही, नाही तुम्ही नाही मॅडम, मी काल सांगितलं ना ते बदला म्हणून. सारांश हा हा, शब्द बदला बदला, त्याच्याऐवजी बदला. संक्षेप लिहा आणि ऍबस्ट्रॅक्ट लिहा. चिंतनात्मक जो विषय ऍबस्ट्रॅक्ट. आहे, चिंतनात्मक जो विषय आहे त्यामध्ये सारांश असं लिहिलेलं आहे पेज, आणि त्या सारांश मध्ये माहिती लिहिलेली आहे सगळी. नाही, ते संक्षेप लिहा तिथे, सारांश लिहू नका, तो चुकीचं होतंय ते. नाही, पण त्याची माहिती वेगळी असेल ना, मग सारांशची माहिती त्यातली वापरायचीच नाही आपण. नाही, हे बघा, संक्षेप मध्ये पूर्ण शोध प्रबंधाची माहिती असते थोडक्यात. बरोबर आणि सारांश जो असतो त्या सारांश मध्ये फक्त मुख्य विभागाची माहिती असते. बरोबर. आपण शोध प्रबंध बघितला की नाही, प्राथमिक विभाग, मुख्य विभाग आणि संदर्भ विभाग. बरोबर. मग यातला जो मुख्य विभाग आहे ना, त्याचाच फक्त थोडक्यात सारांश असतो, तो सारांश मध्ये असतो. आणि संक्षेप मध्ये पूर्ण माहिती असते. म्हणजे तुम्हाला हा विषय कसा सुचला, का सुचला, याचा कुणाला उपयोग होणार आहे, हे सगळं संक्षेप मध्ये ते सुद्धा असतं. बरोबर. कळलं का? म्हणजे तुम्ही काय करणार आहात, तुमची संशोधन प्रक्रिया पुढे काय असणार आहे, ती थोडक्यात आपण संक्षेप मध्ये लिहितो. आणि सारांश मध्ये तुम्ही काय केलंय ते थोडक्यात लिहायचं. बरोबर. ठीक. लक्षात आलं? हा, त्यामुळे तुम्ही तिथं सारांश लिहू नका, संक्षेप लिहा. सारांश लिहिलंच ना चुकून, तर मग तुम्हाला सारांशवरच दिसणार एक्झामिनर. ग्रुपवरती PDF टाकलेली आहे, ज्यामध्ये सुरुवातीचे 7-8 पेजेसचे आहेत फोटो. पाहू शकता ग्रुपवरती, मॅडमना पण टाकले. ठीक आहे. तुमच्या पण व्हॉट्सअपवर आणि आलेला आहे. मॅडम, हा, विचारा. ग्रुपवरती पण आहे, विद्यार्थ्यांनी पाहायचं असेल पाहू शकता. ठीक आहे. मॅडम सांगत आहेत ते तुम्ही तिथे पहा, वाटलं तर व्हॉट्सअपवरती पहा. मॅडम संक्षेप मध्ये मार्गदर्शकांचे पण नाव आहे ना, हो, आहे विद्यार्थ्यांचे ना. मार्गदर्शक हो आणि हो, विषय. सगळं आहे संक्षेपमध्ये. हो हो हो, तुम्ही संक्षेप मी लिहिलेला वाचा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला तिथं काय काय लिहायचंय ते. तुम्ही कुठल्या प्रबंधामध्ये संक्षेप लिहिलाय? मॅडम, माझा जो प्रबंध आहे ना, त्याच्यात मी संक्षेपच लिहिलेला आहे, तिथं मी सारांश लिहिलेला नाहीये. तो तुमचाच आहे ना तो प्रबंध, ईश्वर प्रणिधान राम रक्षाचा? नाही, तो माझा नाहीये. नाही, तो माझा नाहीये. बरं, तुमचा जो माझं आहे, नाव, तुमचा जो आहे तो माझा तुम्ही. आहे तो निवडक यौगिक प्रक्रिया. मी आता समोर जे स्क्रीनवर शेअर केलंय ना, तो माझा आहे. ठीक आहे, मग त्याचे आम्हाला पाठवलंय का माहिती ग्रुपवर? हो, मी पूर्ण थिसिसच पाठवलाय, सॉफ्ट कॉपी. ठीक आहे. ठीक आहे. हा, तो वाचा आणि त्याप्रमाणे लिहित जा, म्हणजे तुमचं काही चुकणार नाही. चालेल, आम्ही ते ईश्वर प्रणिधान त्याप्रमाणे मी रेफरन्स घेऊन लिहिलंय सगळं. हा, नाही, ज्यांचा चिंतनात्मक आहे ना त्यांनी त्याचा रेफरन्स घ्या. ज्यांचं प्रायोगिक आहे ना त्यांनी माझा जो थिसिस आहे ना तो डोळ्यापुढे ठेवा. पण आता चिंतनात्मक मध्ये सुद्धा सारांश हा विषय. दोन्हीचा फॉर्मॅट वेगळा वेगळा असतो थोडासा. हा, नाही, चिंतनात्मक तुमचा रेफरन्स तर नाही आहे चिंतनात्मक मध्ये. नाही, चिंतनात्मक एक थिसिस मी पाठवलाय, तो रामरक्षेवरचा आहे. मग तो माझा नाहीये, तो दुसऱ्यांचा पाठवलाय. आम्ही त्या पद्धतीनेच आम्ही लिहिलेला आहे प्रोजेक्ट, म्हणजे प्रबंध, पण त्याच्यामध्ये सारांश लिहिलेला होता म्हणून मला कन्फ्युजन झालं होतं. हा, बरोबर आहे, ते चुकलेलं आहे तिथं. सारांश लिहू नका, संक्षेप लिहा. तुमचा जो प्रबंध आहे त्यातला जो संक्षेप आहे त्याचा रेफरन्स घेऊन आम्ही ह्या संक्षेप लिहितो. हा, लिहा ना, चालेल चालेल. त्यातलेच मॅटर वापरून आम्ही इकडे संक्षेप वापरतो तसं. हो हो, चालेल चालेल.
ठीक आहे काय ठीक आहे. नाही सर, चालेल. फक्त तो संक्षेप एवढा शब्द तिथे चेंज करा बस. हा सारांशला नुसतं ते संक्षेप असा चेंज शब्द केलं द्या. तरी चालेल. पण हा सारांश आणि संक्षेप मध्ये फरक येणार नाही का? येणारच नाही, आहे तो सारांश फरक. नाहीच आहे, तो संक्षेपच आहे. मी वाचलंय ते. त्यांनी संक्षेपच लिहिलंय, फक्त वरती त्यांनी संक्षेप न लिहिता सारांश लिहिलंय. ते चुकलेलं आहे, म्हणजे चुकून लिहिलं गेलंय ते. हेडिंग फक्त बदलायचं, फक्त हेडिंग हा बस बदलायचं. हेडिंग फक्त बस बदल. हा बाकी काय हेडिंग नाही. फक्त बदल. ठीक आहे ठीक ठीक आहे. ओके. हा, ठीक आहे. आता संक्षेप नंतर येते अनुक्रमणिका. अनुक्रमणिका सांगायच्या आधी मी जरा ते प्रिंटिंग बद्दल सांगते. या प्रिंटिंग करताना म्हणजे तुम्ही टाईप करत असतानाच किंवा टाईप केल्यानंतर एडिटिंग करत असताना 2 ओळींमधलं अंतर जे आहे ते 1.15 ठेवायचं आहे. 2 ओळींमधलं अंतर, वरची ओळ खालची ओळ, 2 अनुक्रमणिके ओळीं नाही नाही अनुक्रमणिकेमध्ये पूर्ण नाही पूर्ण थिसिस मध्ये, मी पूर्ण थिसिस बद्दल सांगते. 2 ओळींमधलं अंतर 1.15 ठेवायचंय सगळ्या ठिकाणी. आणि 1.15 1.15 का 1.50? 1.15. हा. 2 ओळींमधलं अंतर 1.15 आणि 2 शब्दांमधलं जे अंतर आहे ते जो सगळ्यात लास्ट ऑप्शन असतो जस्टिफाय म्हणून, तो ऑप्शन क्लिक करायचा. 2 शब्दांमधलं अंतर जस्टिफाय. जस्टिफाय नावाचा एक सगळ्यात शेवटी ऑप्शन असतो कॉम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा, तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. म्हणजे मग ते 2 शब्दांमधलं अंतर बरोबर येतं. सगळीकडं पूर्ण थिसिस मध्ये हेच राहील. 2 ओळींमधलं अंतर 1.15 आणि 2 शब्दांमधलं अंतर जस्टिफाय, लास्ट ऑप्शन. हेच राहील सगळीकडे. ठीक आहे. ठीक आहे. हा, आता संक्षेप नंतर येईल ती अनुक्रमणिका येईल. आता अनुक्रमणिका हा जो शब्द आहे तो फॉन्ट आहे 28, बोल्ड करायचंय. अनुक्रमणिका हा शब्द फॉन्ट 28 बोल्ड करायचा आहे. आणि अनुक्रमणिकेपर्यंतचे जे काही पेज नंबर आहेत त्या सगळ्याला रोमन नंबर द्यायचा आहे. रोमन नंबर माहिती आहेत ना सगळ्यांना? हो माहिती आहे. हा, तर अनुक्रमणिकापर्यंत सगळ्याला रोमन नंबरच द्यायचे आहेत. आणि जेव्हा प्रकरण 1 चालू होईल तिथून मग 1, 2, 3, 4 आपले नेहमीचे नंबर द्यायचे. इंग्लिश मध्ये दिले तरी चालेल, पण ते मराठीत नंबर देणं अवघड आहे. ते तसं कीबोर्डवर नसतंय तिथे एडिटिंग करताना, तिथं तुम्ही इंग्लिश मध्ये दिलेत तरी चालेल. किंवा जर मराठी देऊ शकत असाल नंबर तर मराठी द्या. प्रकरण 1 पासून पुढे 1, 2, 3, 4 नंबर टाकायचे आणि अनुक्रमणिकेपर्यंत रोमन नंबर द्यायचे आहेत. ठीक आहे. अनुक्रमणिकेमध्ये 3 कॉलम येतील. एक प्रकरण क्रमांक, दुसरा कॉलम येईल प्रकरणाचं नाव आणि तिसरा कॉलम येईल पृष्ठ क्रमांक किंवा पान क्रमांक, पेज नंबर. सगळं मराठीतच लिहायचंय हे. आणि प्रकरण क्रमांक, प्रकरणाचे नाव, पृष्ठ क्रमांक हे तिन्ही शब्द फॉन्ट 18 मध्ये 18 आणि बोल्ड करायचे. अनुक्रमणिका 28 फॉन्ट बोल्ड. प्रकरण क्रमांक, प्रकरणाचं नाव आणि पान क्रमांक हे सगळे शब्द फॉन्ट 18 बोल्ड करायचंय. ठीक आहे. मग त्याच्या खाली तुम्ही ओळीनं जे काही लिहाल, प्रकरण क्रमांक, प्रकरणाचं नाव, पान क्रमांक, ह्या सगळ्याचा फॉन्ट 16 फॉन्ट 16 बोल्ड करायचंय. ठीक आहे. आणि खाली जे मॅटर येईल तुमचं जे येईल, मग प्रकरणाचं नाव झाल्यानंतर खाली 1.1, 1.2, 1.3 हे सगळं 14 फॉन्ट मध्ये सिम्पल ठेवायचं.
लक्षात आलं? प्रकरणाचं क्रमांक, प्रकरणाचं नाव आणि पान क्रमांक जे येईल ते 16 फॉन्ट मध्ये बोल्ड येईल आणि त्याच्या खालचे जे सब टायटल्स जे येतील 1.1, 1.2 आणि त्यांची नावं, त्यांचं पेज क्रमांक, हे सगळं 14 फॉन्ट मध्ये सिंपल मध्ये लिहायचंय. लक्षात आलं काही अनुक्रमणिकेचं सगळं? हो मॅडम. हो आलं. हा, ठीक आहे. आता आपले प्रकरण चालू होतील. त्याच्यानंतर मग प्रकरण 1, प्रकरण 2 असं सगळा पुढचा थिसिस मुख्य विभाग चालू होतो. तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक आणि प्रकरणाचं नाव हे पानाच्या वरती मध्यभागी लिहायचे. त्याचा फॉन्ट असेल 20, बोल्ड करायचे. प्रकरण क्रमांक आणि प्रकरणाचं नाव हे फॉन्ट 20 आणि बोल्ड करायचे. मिडल पण करायचं ना? मध्यावर घ्यायचं हा, का ते? मिडल म्हणजे हा मध्यावर घ्यायचं, पण वरती पानाच्या वरती फर्स्ट लाईन मध्यावर घ्यायचंय. म्हणजे एखादं प्रकरण जर अर्ध्या पानावर सुरू होत असेल तर ते तिथं थांबवायचं का नवीन पानावर घ्यायचं का तिथून पुढे चालू करायचं? चालतं नाही, नवीन पाना, प्रत्येक प्रकरण हे नवीन पानावर घ्या. अर्ध पेज जर उरलं असेल तर ते मोकळं सोडा तसंच. असं मधनच कुठूनही नवीन प्रकरण चालू करायचं नाही. ते पेज तसं सोडायचं. नवीन प्रकरण हे प्रत्येक वेळी नवीन पेजवरच सुरू करायचं आणि सगळ्यात वरती मध्यभागी प्रकरणाचा क्रमांक, प्रकरणाचं नाव 20 फॉन्ट मध्ये बोल्ड मध्ये लिहायचे. फॉन्ट 20 बोल्ड. ठीक आहे. मग हे प्रकरणाचं नाव वरती लिहिल्यानंतर खाली तुमचं जे मजकूर चालू होईल त्याच्यामध्ये सगळे जे काही सब टायटल्स असतील, 1.1 त्याचं टायटल, 1.2 त्याचं टायटल, हे जे सगळे सब टायटल्स आहेत त्याचा फॉन्ट आहे 16 आणि बोल्ड करायचं. सर्व सब टायटल्स फॉन्ट 16 आणि बोल्ड करायचे. त्यानंतर मधला जो काही मॅटर आहे तो सगळा फॉन्ट 14 मध्ये करायचे आणि सिंपल मध्ये ठेवायचे. फक्त सब टायटल 16 फॉन्ट मध्ये बोल्ड करायचं. त्याच्यानंतरचा मधला सगळा जो मजकूर असेल, जो काही मॅटर आहे तो सगळा फॉन्ट 14 मध्ये आणि सिंपल ठेवायचे. लक्षात आलं? होय. हो हो. तर हे सगळं झालं एडिटिंग बद्दल. अरे ठीक आहे. अजून काय आहे का? आता सरांनी टाकलेल्या थिसिस मध्ये आपल्या महाविद्यालयाचा लोगो वगैरे आहे, तो पाठवाल काय? महाविद्यालयाचा लोगो आता माझ्याकडे नाहीये. मी सरांना सांगते तुमच्या ग्रुपवर पाठवायला. लोगो कुठे टाकणार आहात तुम्ही? मुखपृष्ठावर? हा, मुखपृष्ठावर आहे. तिथे सरांनी आता टाकलंय ना ग्रुपवर, त्याच्यात आहे का? मग तो टाकायला हरकत नाही, टाकू शकता तुम्ही लोगो. पण मुखपृष्ठावर कुठे येणार तो लोगो? आतल्या पेजवर येईल, प्रथम पृष्ठावर. पण मुखपृष्ठावर लोगो कुठे छापणार तुम्ही? तशी जागाच होणार नाही ना. आतल्या प्रथम पृष्ठावर छापू शकता तुम्ही, टाकू शकता. मॅडम, ते आता ग्रुपवर सरांनी टाकलेलं तेवढं उघडा, म्हणजे पटकन कळेल. एक मिनिट. हा, बघतो. त्यांनी पर्सनलला टाकले का त्यांच्या याला? तुम्हालाही टाकले मॅडम, आणखी एक परत टाकतो. म्हणजे इकडे थोडस आहे पद्धत.
लोगो, कारण आम्ही लोगो टाकला होता त्यामुळे आता तो नेमका कुठे टाकायचा मला विद्यापीठाचा लोगो पण आहे आणि विद्याशाखा पण टाकलेली आहे आम्ही. एक मिनिट बघते. म्हणजे विद्यापीठात विषयाची विद्याशाखा आहेत भिन्न, म्हणजे विद्यापीठामध्ये थेसिस वेगवेगळे करत असताना बरं. तर ते विद्याशाखाही टाकली आहे आम्ही आणि विद्यापीठाचा पण लोगो टाकलेला आहे. बरं. हो. हा, पाहिलं का? विद्यापीठाचा लोगो. हा ठीक आहे, तसं टाकलं तरी चालू शकते. हो. आता याच्यामध्ये जे आहे ना ते थोडस वेगळं दिसतंय. हो. हा, कारण आमच्या ह्याच्यावर मध्ये जे आहे ना सगळ्यात पहिलं वरती लघुशोध प्रबंध, शीर्षक, मग शीर्षकाचं नाव वगैरे असं सगळं आहे. याच्यामध्ये आपलं विद्यापीठाचंच नाव सगळ्यात वरती आहे. मला वाटतंय लोगो मग आत आपण छापावा, जे काही विद्यालयाचं जे महाविद्यालयाचं नाव आहे ना त्याच्या खाली. हो. हा, कारण काय आहे मग आता मी जे सांगितलंय ना ते सगळं बदलावं लागेल, कारण त्यात कुठे जागा नाही होणार आहे. पण हा लोगो जर छापला तर साधारण तिथे 2 ओळींची जागा जातीये ना, जास्ती जाणार. जास्ती जाणार. मग त्याच्यापेक्षा मग ते कुठे कोपऱ्यात छापता आलं तर, म्हणजे वरच्या उजव्या बाजूच्या कॉर्नरला छापता आलं तर चालेल. हे तसं आयतं होऊ सर्व शकेल. आहे मॅटर, जे विद्यापीठाचे जे बनवणारे आहेत ते आमच्या हा. विद्यापीठाचे वगैरे दयानंद कॉलेजचे इथे बनवतात आणि शाहू कॉलेजचे पण सर्व यांचं पाहूनच आम्ही हे केलं होतं यानुसार. तर त्यांच्याकडे आयता मॅटर आहे, फक्त आपला विषय नाव असंच बदलायचं फक्त त्यामध्ये. ते पहिलं पेज दिलं जाईल सर्वांना, तिथे फक्त बर. बदलायचं आपलं नाव, आपला PRN नंबर, जशाला तसं प्रिंट काढता येईल. सर्व साहित्य केलेलं मिळेल, आम्ही देतो. PRN नंबर वगैरे लागेलच ना, आहे इथं सुद्धा PRN हो, नंबर. PRN हा, नंबर आहे फक्त सर्व. काय आहे आता मी जे काही फॉन्ट वगैरे सांगितले ना ते आणि यातलं मजकूर आणि फॉन्ट हे वेगळे आहेत जरा. सर हे आपण आता आयतं देतात, हे सर आयतं मिळेल तुम्हाला त्यांनी सर्व. सांगितलेला ऑप्शन बरा आहे सर. सर सरांचा हा, ऑप्शन बरा आहे. हे सगळ्यांचं आयतं सारखं सर्व मिळेल तुम्हाला. फक्त या ठिकाणी बदल फक्त PRN नंबरचा क्रमांक बदलायचा, नाव बदलायचं आणि अशाला असं प्रिंट येईल सरळच. काही बदल करायची गरज पडणार नाही. आयता फॉन्ट सर्वांना असा मिळेल. सर फॉन्ट एक साईज मिळेल. सर हा. एक शंका आहे. हा, बोला. हा, आता आपण जो प्रबंध टाकलेला आहे त्याच्यामध्ये 5 नंबरचं पान आहे, त्याच्यावर सारांशाचंच लिहिलेलं आहे. हो, खूप आणि तो- प्रबंधाला सारांश आहेच, चिंतनात्मकला सारांश आहेच. ते बारामतीचा इथे सुद्धा आहे. नाही, पण ते दुसरे पण संक्षेप भाग- म्हणतायत सारांश ठिकाणी. संक्षेप वेगळा आहे आणि सारांशही वेगळा आहे तिथे. नाही, बरोबर आहे. यात संक्षेप नाही आहे, यात संक्षेप नाहीये का? फक्त सारांशच आहे. हा, आणि बारामतीचे काही थिसिस पाहिले इतरांचे, तर संक्षेप पण आहे आणि सारांश पण आहे. नाही, पण आता मग काय करायचं, संक्षेप लिहायचं तर का त्याबद्दल आता मी विचार करतोय, मॅडम शिकवत असताना पाहून आता दोन्हीपैकी काय कसं पाहूत आणखी पुढे काय. संक्षेपच संक्षेप पण बरोबर आहे आणि आहे. सारांश. संक्षेपच बरोबर आहे. सारांश म्हणजे आपण ज्यावेळी दुसऱ्यांना आपल्या थिसिसची माहिती देत असतो ना त्यासाठी सारांश पाठवायचा असतो. हो. संक्षेप म्हणजे आपण पुढे या संशोधन प्रक्रियेमध्ये काय काय केलंय ते थोडक्यात लिहिलेलं असतं. हा आणि सारांश सारांश मध्ये फक्त मुख्य विभाग असतो. म्हणजे सारांश लिहिलं ते हेडिंग चुकीचं आहे म्हणजे थोडक्यात. हा, हेडिंग चुकीचं आहे. ते हेडिंग चुकीचं आहे. बऱ्याच जणांना संक्षेप आणि सारांश हे दोन्ही एकच वाटतं, त्यामुळे ते चुकतंय हेडिंग, बाकी काही नाही. प्रबंधामध्ये सारांश आहे तो एका पानातच अगदी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. हा, ऍक्च्युली 1.5 ते 2 पेजेस व्हायला हरकत नाही. अगदी शॉर्ट होते मग नाही तर तो संक्षेप. माझा तर जास्ती झाला होता, मला तो शॉर्ट करायला लागला. ठीक आहे. थोडस थोडक्यात सर अर्धपाठ जास्त दोघांमध्ये फरक होते, मला, कमी जास्त झालं तरी चालतंय, काही बिघडत नाही. मॅडम मी जो फरक बघितला नंतर वाचून, तर तो असा हा. आहे की संक्षेप सुरुवातीला लिहिला जातो आणि त्याच्यामध्ये हो, बरोबर रिझल्ट आहे. ऑब्स्क्युअर असतात. हा, हा, बरोबर. मग तेच रिझल्टसाठी आपण पहिल्यांदाच लिहितोय ना, म्हणून तो हा संक्षेपच असलेला पाहिजे. सारांश हा शेवटी लिहिला जातो हा आणि सारांश हा आपण नंतर लिहितो दुसऱ्यांना त्याची माहिती पाठवण्यासाठी. पाठवण्यासाठी सारांश त्याच्यामध्ये शोधप्रबंधामध्ये येतच नाही. हा, रिझल्ट इन्क्लूड केलेले असतात. इन्क्लूड केलेले असतात. संक्षेपामध्ये रिझल्ट
इन्क्लूड केलेले नसतात, कारण की आपण सुरुवातीला लिहितोय. मग अजून सुरुवात आहे तर मग तिथं तुम्ही रिझल्ट कसे लिहिणार, असं आहे ना. ठीक आहे. ठीक आहे. पेपर कुठला वापरायचा आणि किती GSM चा वापरायचा? पेपर तो प्रिंटिंगचा म्हणजे थिसिस प्रिंटिंगचा जो पेपर आहे ना तो ठरलेलाच असतो. तुम्ही प्रिंटिंगला दिलत ना आणि थिसिस म्हणून सांगितलं की तो प्रिंटिंग करणारा जो आहे ना तो बरोबर घेतो पेपर. ते थिसिसचा पेपर त्यांचा ठरलेला असतो, साईज ठरलेला असतो, ते त्यांना सगळं माहिती असतं, ते घेतात तो पेपर. आणि आपलं मग काय, तुम्ही कलर जे काही कलर टाकणार असाल, कलर पेजेस टाकणार असाल ते कलर पेजेस टाका. फोटोज वगैरे कलरफुल असतात आपले, तर त्याप्रमाणे ते करून देतात. बॉन्ड पेपर चालतो, बॉन्ड पेपर. हा, बॉन्ड पेपर चालतो, चांगला ह्याचा A4 साईज असतो आणि ते देतात सगळं करून. साधारण चिंतनात्मक जो आहे थिसिस तो साधारण 50 ते 60 पानांचा असतो, म्हणजे तेवढा व्हायला पाहिजे. आणि जो प्रायोगिक आहेत त्यांचे साधारण 70 ते 80-85 पेजेस पर्यंत होतो, म्हणजे तेवढा होतोच तो, तेवढा पाहिजेच व्हायला. 50 पानांचा म्हणजे सर्वसाधारण ते पहिली 6-7 पानं धरून का सोडून? धरून म्हणजे शीर्षक धरून 50 ते 55 पेजेस होतात. कारण रोमन 6-7 पर्यंत जातात, ते रोमन धरून करायचे. रोमन अंक धरूनच ते 50 ते 55 पेजेस होतात. आणि तुमचा समजा 2-4 पेजेस जास्त झाली तरी काही बिघडत नाही, जेवढा होईल. फक्त अगदीच कमी पेजेस नको, 40च पानांचा झालाय, 45च पानांचा झालाय असं नको, थोडं मग वाढवा. किमान 50 पेजेस, हा किमान 50 पेजेस व्हायला पाहिजेत आणि प्रायोगिकची किमान 70 पेजेस व्हायला पाहिजे. जास्ती थोडं झालं तरी काही बिघडत नाही, जास्ती झालं तरी चालतं. चालेल, ठीक पण इतकं पण जास्त नको की 100 पेजेसच्या पुढे गेलाय थिसिस, इतका पण नको जास्ती. एक 5 पेजेस प्लस मायनस चालतात. ठीक आहे. ठीक आहे. हे एडिटिंग आहे ना, आता जे आहेत कॉम्प्युटर तज्ञ, ज्यांना कॉम्प्युटर मधलं सगळं येते ते त्यांनी स्वतः करा. पण ज्यांना कॉम्प्युटर मधलं सगळं येत नाहीये त्यांनी काय करा, सरळ तुमचं टाईप करून झालं पूर्ण थिसिस की सरळ नेट कॅफेवर जायचं आणि तिथं त्या माणसाच्या समोर बसून त्याला सांगायचं, तो करून देईल. फक्त त्याला हे फॉन्ट सांगायला लागतात. तुम्ही जे आता लिहून घेतलंय ना, कुठला फॉन्ट कुठलं बोल्ड करायचं, कुठलं सिम्पल ठेवायचं, हे सगळं तिथे बसूनच त्या माणसाला सांगून त्याच्याकडनं करून घ्यायचं. मग ते एका दिवसात एडिटिंग होऊन जाईल तुमचं. म्हणजे ज्यांना कॉम्प्युटर मधलं जास्त येत नाहीये त्यांच्यासाठी. ज्यांना येत आहे त्यांनी स्वतःच करा, कारण दुसऱ्याला सांगून करून घेण्यात ते फार वैताग येतो. त्यापेक्षा तुम्हाला स्वतःला येत असेल तर ते जास्त चांगलं आहे. पण तुम्हाला येत नसेल स्वतः तर सरळ नेट कॅफेवर जावा, एक पूर्ण दिवस तिथे घालवा आणि त्या नेट कॅफेवरच्या माणसाकडनं सगळं त्याला सांगून करून द्या. याचा फॉन्ट हा आहे, बोल्ड करा, याचा फॉन्ट हा आहे, बोल्ड करा, असं सगळं सांगून करून घ्यायचं. आणि अनुक्रमणिका जी आहे ती तुम्हाला सगळ्यात शेवटीच टाईप करावी लागते, कारण ज्यावेळी तुम्ही बाकीची सगळी प्रकरणं टाईप करा त्याच्यानंतर त्याला पेज नंबर टाका आणि पेज नंबर टाकल्यानंतर मग अनुक्रमणिका टाईप करा आणि पेज नंबर टाका. पहिल्यांदा अनुक्रमणिका काही हे करता येतच नाही आपल्याला, किंवा फार तर तुम्ही लिहून ठेवू शकता, पेज नंबर तिथे नंतर टाका आणि मग संक्षेप नंतर तिथे टाकून द्या. ज्यांना येतंय त्यांनी स्वतः करा, ज्यांना येत नाहीये त्यांनी सरळ नेट कॅफेवर जाऊन करा. तर सरांनी आणखी एक इथं पाठवलेला आहे प्रबंध आता, तर त्यामध्ये पहिल्या पानापासून नंबरिंग टाकलेलं आहे. पहिल्या पानापासून 1, 2, 3, 4 टाकले का? रोमन नाही टाकलंय का? नाही टाकलेलं आहे. रोमन म्हणजे अनुक्रमणिकेपर्यंत रोमन असायला हवं, पण तसं नाही आहे. ते अनुक्रमणिकापर्यंत 7 पेजेस झालेत, तर त्यांनी पेज 7 of 86 असं लिहिलंय आणि तिथून पुढे परत 8, 9, 10 असं चालू केलंय. पण त्यांनी दुसरा एक प्रबंध आता सरांनी टाकलेला आहे. गडबडीत असंच करतात, म्हणूनच अगोदर करायचं आपल्याला. हा, म्हणजे हे असं करायचं नाही आहे, हे चुकीचं आहे. असं नाही करायचं, अगोदर रोमन मध्ये लिहायचंय. रोमन मध्ये
मी आता तर मग सांगितलं ना त्याप्रमाणे करा, म्हणजे काही चुकणार नाही, सगळं व्यवस्थित. हे मी हो, हो. स्टँडर्डच सगळं मी ठेवले लिहून. हं? आणखी फक्त काही पाठवतो, चांगले असणार आहे. कॉलेजचा जो लोगो आहे ना, तो तुम्ही मला वाटते फर्स्ट पेजवर किंवा उजव्या कोपऱ्यात टाकला तरी चालते, म्हणजे मग या मॅटर मधली जागा जाणार नाही. उजव्या कोपऱ्यात, पेजच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याकडे जागा आहे भरपूर, तर तिथे लोगो टाकू शकतो आपण. चालेल का सर? बेस्ट वे फर्स्ट पेज बनवून जर पाठवून दिलं तर सगळेजण आपापलं करतील. तेच सरांचं म्हणणं आहे, ते लोगो यावा तिथे. पण ते लोगो आला तर ते 2-3 ओळी त्याच्यात जातील, त्या कुठे ऍडजस्ट करणार हा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतंय की ते उजव्या कोपऱ्यामध्ये जागा आहे आपल्याला, तर तिथे लोगो टाकला तरी चालू शकतो कॉलेजचा. नाही, मग त्याने आता जे लोगो टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते फॉन्ट बदलून टाकलेले असणार ते ना. हा, मग सगळेच फॉन्ट बदलतील ना. मग आता म्हणजे ते फॉन्ट काय आहेत ते बघून मग तुम्हाला परत सांगावं लागेल मला. तेच की, आता जे सांगितले तुम्ही, जे फॉन्ट आहेत त्या फॉन्ट मध्ये हे 2 लोगो बसत नाहीत. नाही बसत, म्हणूनच म्हटलं एकच लोगो त्यातला घ्यायचा, आणि तो जो लोगो आहे ना तो पेजच्या राईट कॉर्नर मध्ये, म्हणजे वरच्या उजव्या कोपऱ्यात ते टाकला तर दिसायला मग खालचं काही बदलायला लागत नाही. दिसणार नाही ते. हा, मग सरळ ते फर्स्ट पेजवर टाकलेलंच बरं राहील. कारण ते लोगो एका साईडला दिसला तर तो दिसायला बरोबर दिसणार नाही. हा कसा बरोबर कॉलेजच्या नावाखाली लोगो आलेला आहे, त्यामुळे ते कॉलेजच्या नावाखाली. मग ते काय होईल, खालचं सगळं ते बोल्ड, म्हणजे जे बोल्ड करायचे किंवा जे फॉन्ट मोठे टाकले ते सगळे मग 14 फॉन्ट मध्ये येईल. मग ते तसंच केलं त्यांनी बघूया फॉन्ट. सर. हा, फॉन्ट मोठे टाकलेच नाहीत ना, मग ते सगळं 14 फॉन्ट मध्ये चालेल, सिम्पल मध्ये. त्यांनी फॉन्ट छोटेच ठीक केले. आहे, छोटेच केलेले आहे. ठीक आहे, तुम्ही बाकीचं सगळं लिहा. मग सर जर म्हणाले, सर जर फर्स्ट पेज तयार करूनच पाठवत असतील तर मग काही हरकत नाही, ते तयार पेज तसंच तुम्ही आहे तसं छापा. सर तयारच देतो म्हणतात ना. जर सरांनी तयार करून दिले तर मग ते तसंच हे करा, फॉलो करा, नाहीतर मग मॅडम, याप्रमाणे लिहून टाका. हे आवश्यकता वाटते का पेज नंबर 8/86 वगैरे असं, म्हणजे फक्त पेज नंबरच टाकायचा? अनुक्रमणिक आहेत का? हा, नाही, सर्वच पेजेसवर पेज हा 10/86, पेज 11/86 असं जे टाकलेलं आहे, फक्त पेज नंबर हा टाका. टोटल किती हा, पेजेस नुसतं आहेत? पेज नंबर टाका, नुसतं पेज नंबर टाका ना. हा, नुसतं पेज नंबर टाकलं, कारण काय ते पहिले 5 रोमन वरले पेजेस आहेत ना, ते कसे हो, धरायचे होते? ठीक नाही ठीक नाही, ठीक. ते अनुक्रमणिकेत येतच नाही ना ते पेजेस. ते अनुक्रमणिकेत नाही, प्रत्येक पेजवर, अनुक्रमणिकामध्ये. हा, बर. प्रत्येक पेजवर असं पेज 10/86, पेज 11/86 असं टाकलेलं आहे. आता जो शोध प्रबंध टाकलेला आहे त्यामध्ये नाही नाही, माझ्या ह्याच्यामध्ये मी सिम्पल 1 2 3 4 ओळीनं आकडे हा, टाकलेले. काल सकाळी केलता एक का. हा, साधं सिम्पल सगळे नंबर टाका, 1 2 3 4. कळलं का? ठीक आहे, मला वाटतं आता थांबूया इथं, बहुतेक सगळं समजलंय, झालंय सांगून. मॅडम, एक थीसिस सेंड करणार होतात ना तुम्ही, प्रायोगिकचा एक. मॅडम लेफ्ट झाले. प्रायोगिकचा थेसिस टाकलेला आहे मॅडमनी. नाही, काल एक म्हटले होते ना टाकून देते म्हणून, आणखीन एक शालेय विद्यार्थ्यांचं म्हटलं होतं. हा, त्यांना मग प्रायव्हेटला हे करा ना, व्हॉट्सअपला हा, टाका. कॉल. ठीक, चला भेटूया सर्वजण.
राम सर लिव्ह करूत का मी क्लास? हो करू शकता. हॅलो सर. हा बोला. सर प्रायोगिकचा एक नमुना थिसिस टाकणार होता ना? टाकलाय ना आता टाकलाय का? वजन बरोबर. नियंत्रणाचं टाकलंय ना एक. आणखी टाकू 2-4 टाकले जातील आणखी. हा 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 चालेल. म्हणजे पहिल्या पेजच्या माहिती. आणि सर कालचं हे रेकॉर्डिंग टाकणार आहे तुम्ही युट्यूबला? हो टाकणार आहेत. हा हा कारण काय झालं मी गाडीवर होतो सर त्यामुळे मला काही लिहून घेता आलं नाही. हा बोला. सर वजन नियंत्रणातला कुठे टाकलंय म्हणताय तुम्ही? काय वजन नियंत्रणावरच टाकायचं का म्हणजे आधी केलेलाच करायचंय का? आज थोडंच आहे कोणी काही टाकायचं केला सर. तर प्रायोगिक टाकला सर एक बस झालं. प्रायोगिक टाकलाय ना वजन नियंत्रणावरच आहे ते असलेला. हो का? हा फाडून रेकॉर्डिंग दिलाय एक स्टॉप दिलाय करा सर. तुम्हाला. रेकॉर्डिंग तुम्हाला स्टॉप जे करा. दिलाय ते फाडूनच आणला तुम्ही थेसिस. राम सर जी याच्यावरचा आहे का ट्रान्सपोर्टचा? तुमचाच आहे. सर हे नाही लिहून ना होतं. फाडला सर. असू द्या हात रेकॉर्डिंग स्टॉप करा. मीच करावं लागेल.